स्मोकिंग आरोग्यासाठीचं धोकादायक सत्य, रादर अनारोग्यासाठीचं धोकादायक सत्य. आज आपण एका अत्यंत गंभीर विषयाला हात घालतोय. तुम्हाला कल्पना आहे का की एखाद्या देशामध्ये जवळजवळ 1,00,000 लोक फक्त स्मोकिंगमुळे मृत्युमुखी पडतात आणि हा आकडा मी आर्बिट्ररी सांगतोय. इतकंच नाही तर आपलं आयुष्य फक्त स्मोकिंग केल्याने 15 वर्षापेक्षा जास्त कमी होऊ शकतं आणि नॉर्मली होणाऱ्या डेथ मधल्या 25 ते 40% डेथचं कारण हे फक्त स्मोकिंग असू शकतं. स्मोकिंगमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो, लंग कॅन्सर होऊ शकतो, तोंडाचा घशाचा कॅन्सर होऊ शकतो. हे काही आकडे आहेत, पण तरीही स्मोकिंग कमी होत नाहीये. आपल्याला एक गोष्ट लक्षात येत नाहीये, आपण जेव्हा स्मोकिंग करतो ना तेव्हा आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येकाला सुद्धा आपण डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली धोका पोचवत आहोत. पॅसिव्ह स्मोकिंगमुळे किंवा आपल्या अनटाइमली डेथमुळे. धूम्रपानामुळे होणारं आर्थिक नुकसान आपण हिशोबातच धरत नाहीये. स्मोकिंगमुळे फक्त आरोग्यावर परिणाम होत नाही, तर तुमचं आर्थिक स्थैर्यही डिस्टर्ब होऊ शकतं. आयुष्यात एक सामान्य स्मोकिंग करणारी व्यक्ती 3 ते 5 लाख रुपयांचं नुकसान करते. कल्पना करा या पैशात काय काय होऊ शकतं. मुलांचं शिक्षण, एखादं घर, एखादा नवीन व्यवसाय, अशी अनेक स्वप्न आपण साकार करू शकतो. पण क्षणिक आनंदासाठी ह्या गोष्टींना आपण त्यागतो आहोत. आणि मी म्हटलं तसं पॅसिव्ह स्मोकिंगचं काय? पॅसिव्ह स्मोकिंग हे तर आपण लक्षातच घेत नाही. पॅसिव्ह स्मोकिंगमुळे आपल्या नाही तर आपल्या कुटुंबावरही नकारात्मक परिणाम होतात. आपल्या लहान मुलांवरही त्याचे नकारात्मक परिणाम होतात. तुमच्या आजूबाजूला असणारी प्रत्येक व्यक्ती ही तुमच्या स्मोकिंगमुळे हार्म होऊ शकते. त्यात जी लहान मुलं असतात ना, त्यांची तर फुफ्फुसं खूप सेन्सिटिव्ह असतात. प्रेग्नंट मदर्स, त्यांनाही पॅसिव्ह स्मोकिंगमुळे धोका असतो. पण हे आपण गंभीरपणे विचार करणार आहोत का? आपल्याला हे बदलायला लागेल. आता आपल्याला ही निवड करायला लागेल की आपण स्मोकिंग निवडणार आहोत का हेल्थ निवडणार आहोत. मी जे बोलतोय ते कदाचित काही जणांना आवडणार नाही, पण पर्याय नाही. शेवटी डॉक्टर म्हणून मला काही सत्य सांगणं गरजेचं आहे. काही काळी स्मोकिंग करणाऱ्यांना शिक्षा मिळायची. आजही स्मोकिंग करणाऱ्यांना शिक्षा मिळते, पण त्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे कदाचित. दुर्दैवानं अनेक लोकप्रभावी व्यक्ती, सिनेमातले ॲक्टर्स, इन्फ्लुएन्शियल व्यक्ती स्मोकिंगला प्रोत्साहन देतात आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे असं मला वाटतं. स्मोकिंग, अल्कोहोल आणि तंबाखू कन्झम्पशन हे आपल्या समाजासाठी घातक आहे आणि ह्या सगळ्यातनं व्यसनमुक्तीसाठी सर्व समाजानं एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. डॉक्टर प्रयत्न करतात आहेत, तुम्ही करणार का नाही? ह्या सवयी बंद करण्यासाठी प्रबोधन, सातत्यपूर्ण प्रयत्न याची प्रचंड गरज आहे. जर आपण सगळे एकत्र आलो तर हा बदल शक्य आहे. मी स्वतः अनुभवलेलं आहे की खूप जणांचं स्मोकिंग, अल्कोहोल सोडवण्यासाठी आपण मदत करू शकतो. स्मोकिंग आणि श्वसन विकार हे गंभीर असले तरी ते योग्य वेळी उपचारांनी आणि प्रिव्हेंटिव्ह उपचारांनी आपल्याला थांबवता येतात आणि म्हणूनच आपण त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. कराल ना तुम्ही प्रयत्न? आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील ना तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आमच्या व्हॉट्सॲप कम्युनिटीलाही नक्की जॉईन करा बरं का.